महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या विशेष गहन पुनर्निरीक्षण म्हणजे SIR सुरू आहे. संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये सुरू असलेल्या मॅपिंग संदर्भातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी UCN TV न्यूजची टीम बायजीपुरा या झोपडपट्टी भागामध्ये जाऊन BLO व सामाजिक कार्यकर्ते व कार्यकर्त्यांना भेटून परिस्थिती जाणून घेतली. पहा पुढच्या व्हिडिओमध्ये. हाँ बोलना 5 मैं बोलता है काम कर रहे हैं मैं बोलता है कि दुकान पे आते नंबर 5 7 ये भी नहीं दिया ये सब अंदर की बात है. भैया जी क्या है इनका चेक कर तेरा अपनी का 2002 का सीरियल नंबर ये काफी बिल्कुल तेरा अपनी का सीरियल नंबर नहीं है. औरंगाबाद UCN TV न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सध्या आपण बघत आहोत का भारतभर एकच चर्चा आहे ती म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच विशेष गहन पुनर्निरीक्षण म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने सुरू केलेला भारतभर चालू आहे. काही स्टेटमध्ये झालेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या याची जोरदार चर्चा आहे आणि हा कार्यक्रम सुरूसुद्धा झालेला आहे. प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक शहराच्या गावाच्या प्रत्येक ठिकाणी हा पुनर्निरीक्षणचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. नेमकं झालं असं का काही स्टेटमध्ये काही करोडच्या संख्येच्या लोकांचे नाव कट झालेले आहेत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. यामध्ये लोकांमध्ये एक पॅनिक आहे का कशा प्रकारे आपला हा नाव त्याच्यामध्ये राहणार आहे, कसं मॅपिंग होणार आहे, इन्युमिनेशन काय आहे, म्हणजे वेगवेगळी चर्चा आहे. आपण बघत आहोत तर प्रत्येक गल्लीमध्ये याचं मॅपिंग सध्या सुरू आहे. मॅपिंगसाठी 2002ची यादी लागते. त्या सगळं करण्याचं काम कोण करत आहे तर BLO म्हणजे काय शिक्षक किंवा इतर कर्मचारी महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी यांनी ते अपॉइंट केलेले आहेत. ते आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. मी सध्या उपस्थित आहे बायजीपुरा या भागामध्ये. हा झोपडपट्टी सारखा भाग आहे या भागामध्ये आणि लोकांमध्ये पॅनिक आहे की कशा प्रकारे आपण मॅपिंग करायचं. कारण 2000ची यादी सापडत नाही, यादी सापडली तर नाव सापडत नाही, नाव सापडलं तर इलेक्शन कार्ड सापडत नाही. मग वडिलाचे किंवा आईचे मॅपिंग 2002 यादीमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. पण इथं ते जे BLO आहेत हे स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः पुढाकार घेऊन इथं जे सामाजिक कार्यकर्ते आपले रज्जूभाई असेल किंवा बब्बूभाई असेल किंवा इथलचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते जिथं सामाजिक कार्यकर्ते हे तिथं काम करत आहे. आपण नेमकं जाणून घेऊया BLO कडून काय समस्या येत आहे, लोकांचा कसा प्रतिसाद आहे. सर UCN TV न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आपलं नाव. मी शेख शाहीद मोइनुद्दीन. मी शिक्षक आहे नेताजी सुभाष हायस्कूल या शाळेतून. मला BLO म्हणून 121 बायजीपुरा ह्याची यादी दिलेली आहे. जवळपास माझ्याकडे 1400 लोक आहेत. या लोकांची मॅपिंग करायची SIR ह्या जी एक आपल्याला म्हणता येईल की जे काम चालू आहे सध्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. या SIR मध्ये मागील ज्यांचं मृत्यू झालेलं आहे त्यांची नावे आपल्याला यातून कमी करायची, ज्यांची नावे दुरुस्त करायची असेल म्हणजे 2002ला कदाचित यांची नाव बदललेली असेल, यांनी आता नवीन आधार कार्ड किंवा पॅन कार्डच्या सहाय्याने नाव दुरुस्त करायची, याच्यासाठी हा काम आहे. आणि यामध्ये विशेष करून 2002मध्ये जे लोक इलेक्शन केलेले आहेत त्यांना सर्वप्रथम आपल्याला मॅपिंग करायची. हा पहिला फेस आहे आपला. याच्यानंतर दुसरा फेस असणार ज्याच्यात आपल्याला रिव्हिजन करायचे ते बाबा यांनी नाव बरोबर दिला का ती पुढची स्टेप आहे. कदाचित ते आपल्याला एप्रिल या महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे. हां येस. आता याच्यात जो बायजीपुरा हा एरिया आहे थोडासा स्लम आहे, नॉन एज्युकेटेड आपल्याला म्हणता येईल. भरपूर लोक इथे दररोज कामाला जाणारे आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वात जो समस्या आम्हाला निर्माण होत आहे की 2002मध्ये नाव कसं शोधायचं आहे. सर्वात पहिली हा आहे. दुसरा जर 2002मध्ये नाव मिळत असेल तर ह्या लोकांना थोडासा अवेअरनेसची आवश्यकता आहे की यासाठी शोधण्यासाठी मग आमच्याकडे जवळपास 8 ते 10 असे लोक आहेत बायजीपुरा ह्या भागातून. जसं आपल्याला अझरभाई आहेत, अकबरभाई आहेत, मस्जिद आपले जे आहेत रहमा मस्जिद याचे जे जिम्मेदार म्हणता येईल आपल्याला, हे लोक इथे आहेत आणि हे काम करतात. यासाठी जोपर्यंत 2002चा त्यांचा डाटा आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत त्यांचे वडील यांची आपल्याला मॅपिंग करता येणार.
जर वडिलांचीच मॅपिंग होणार नाही तर खाली ज्यांचे मुले आहेत अपत्य आहेत त्यांची देखील समस्या निर्माण होत आहे. प्रोजिनी त्याला म्हणतो. प्रोजिनी हा शब्द त्याला वापरलेला आहे. इलेक्शन कमिशनतर्फे प्रोजिनी हा शब्द त्याला वापरलेला आहे की सेल्फ प्रोजिनी करताना भरपूर अडचण निर्माण होत आहे. आता यासाठी आम्ही सहज असा एक QR कोड बनवलेला आहे की दाखवा आमच्या Yes, yes, दर्शकांना दाखवा, yes. मी दुसऱ्यांना पण ते समजून घेईन. ज्याच्या सहाय्याने हा QR कोड जर ॲप्लिकेशन जो आपल्याला म्हणता येईल थर्ड पार्टी ॲप्लिकेशन QR कोड स्कॅनर याच्या सहाय्याने जर हा QR कोड स्कॅन केला तर हा एक PDFच्या स्वरूपामध्ये 2021मध्ये बायजीपुरा 121 या भागातील जेवढे लोकांची नावे आहेत यादीमध्ये जवळपास 27 पेजेस आहे. 27 पेजेसमध्ये 1200 लोक आहेत. यांची यादी संबंधित त्या मोबाईल धारकाच्या मोबाईलमध्ये अपलोड होणार. तो सहज त्याचं नाव तिथे शोधू शकेल. हा एक त्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता जो आम्ही कमी करण्याचे प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये BLO शोधण्याचा पण प्रॉब्लेम आहे तर त्याचा तरी काय? येस 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 त्यासाठी देखील आम्ही एक सहज असा एक ॲप्लिकेशन तयार केलं की यामध्ये आम्ही नो युअर BLOs असा एक त्याला नाव दिलेलं आहे. ह्याच्या सहाय्याने जर एखादा QR कोडच्या सहाय्याने जर हा स्कॅन केला तर तो संबंधित व्यक्ती त्याला कोणता BLO आहे त्याची आपण सर्च करू शकतो. आमच्याकडे जवळपास अशी लोक येतात की 2-2 तास त्यांना वेट करावं लागतो आणि ज्यावेळेस त्यांचा नंबर येतो आहे तर त्यांना असं कळतो की यांचं BLO दुसरा कोणीतरी आहे. तर त्याचा वेळ वाया न जाण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे आमच्यातर्फे की बाबा बाहेर रहिमा मस्जिद इथे आम्ही बसत आहे. बाहेर गेटवरती हा QR कोड स्कॅनर लावलेला आहे. त्यांनी सहज एकदम सिम्पल प्रोसेस आहे. स्कॅन करा आणि आपला जो BLO आहे तो त्याला सर्च करा जेणेकरून इकडचे जे लोक आहे यांना त्रास कमी होणार आणि या सहाय्याने हा जो पुढची प्रोसेस आहे आम्हाला सहजरित्याने करता येईल. आपण बघू शकतो की जवळपास इकडे लोकांची जी संख्या आहे ही जवळपास 40-50 पर्यंत जातात. सर्वांची हीच प्रॉब्लेम आहे की सर आमचं 2002मध्ये नाव कुठे सर, एक प्रश्न असं येस येस हा भाग जो आहे तो सलाम भाग आहे, रोज कमावणारा भाग आहे. यामध्ये कोणकोणत्या समस्या तुम्हाला नेमक्या येतात? सर्वात पहिली समस्या सर 2002मध्ये आमचे नाव नातेवाईकांची न शिकलेले लोक आहेत. जवळपास 4 ते 5 लोक आम्ही सहज त्यांना हे दाखवण्यासाठी ठेवलेले आहेत की तुमचं 2002मध्ये नाव यादीमध्ये कोणतं आहे. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ह्या एरियामध्ये की 2002मध्ये नाव शोधायचं कसं. दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे या भागामध्ये तर रोज कमावून रोज खाणारे लोक आहेत म्हणजे त्यांनी एक दिवस जर कामाला नाही गेले तर त्यांचं पुस्तक भेटणार नाही. मग ह्या समस्यावर तुम्ही काय म्हणते दिवसभर जाणून घ्या काही यासाठी आम्ही एक फॉर्म तयार केलेला आहे. या फॉर्ममध्ये आमचा पुन्हा एकदा अशी मी रिक्वेस्ट करणार अझीम आहे यांच्याकडे हे फॉर्म भरून जरी या लोकांनी दिले याच्यामध्ये सविस्तर माहिती लिहिलेली आहे. आईवडिलांचं नाव 2002मध्ये कसं होतं. जर लग्न झाल्यानंतर कुठून आपण एखादी बायको वगैरे आणलेली असेल तर त्याची माहिती इथे आहे. त्या स्वतःमध्ये त्यांच्या घरामध्ये जेवढे लोक आहेत ज्यांनी 18 नंतर इलेक्शन केलेले यांची माहिती भरली आहे. ज्यालाच आम्ही प्री डिटेल फॉर्म फॉर SIR असं नाव दिलेलं आहे. यामध्ये आईवडिलांची माहिती 2002मध्ये ज्यांनी भरलेली आहे ते भरणार. त्यांचा एपिक नंबर सिरियल नंबर भरलेला असेल आणि ते स्वतः जे आहेत त्यांच्या घरातील जेवढे लोक ज्यांनी इलेक्शन केलेले आहेत त्यांना मॅप करायचे आहे आईवडिलांसाठी तर ह्या फॉर्ममध्ये ते स्वतःची माहिती भरू शकतात. इलेक्शन कार्ड नंबर भरू शकतात आणि जर हे फॉर्म त्यांनी आम्हाला आणून जरी दिलं आणि ते लोक कामाला जरी गेले तर आमच्यासाठी एकदम सोपं होणार. त्यांचा रोजगार आहे तर आपल्याला बंद करायचं नाही कारण की दररोज कमावणारे आणि खाणारे लोक आहे इकडचे. यांच्यासाठी एक छोटीशी आमच्याकडून अशी एक पहल केलेली आहे की बाबा या लोकांसाठी आपण जेवढा सविस्तर होता येईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी लोकांना असं आवाहन करणार की SIRमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपली मॅपिंग करून घ्या. नावामध्ये जर दुरुस्ती असेल तर ते करेक्शन करून घ्या. ज्या लोकांचा मृत्यू झालेला असेल आई वडील किंवा यांच्या सविस्तर येऊन माहिती सांगा की बाबा ह्या यादीतून ह्या लोकांचा मृत्यू झालेला आहे जेणेकरून आम्हाला त्यांना डिलीट करता येईल. ही यादी आपल्याला सुटसुटीत करायची क्लीन करायची जेणेकरून जे एक्स्ट्रा नाव याच्यामध्ये आहे ती आपल्याला SIRच्या माध्यमातून एकदम रिमूव्ह करून परफेक्टली यादी इलेक्शन कमिशन यांना द्यायची आहे. यासाठी सर्व महाराष्ट्रभरामध्ये हा डिजिटल आपण कार्यक्रम हा चालवला जात आहे. थैंक यू यस सर थैंक क्या बोलना चाहिए आप? यहाँ पे अपने रहीमा मस्जिद में जो काम चल रहा है 101 नंबर यानी परिवार नंबर 14 121 यहाँ पर पूरी फैसिलिटी अपन ने दे दी है. मतलब 2002 की यादी का तो नाम मिल रहा है सबने बता दिए कैसे स्कैन करने हैं क्या करने हैं. अब लोग सबसे ज़्यादा जो परेशान हो रहे थे पूरा सर्च कर ले रहे उसके बाद में क्या कर रहे लोग उनको मिल रहा है यहाँ पूरा सर्च करने के बाद में कुछ भी नहीं मिल रहा.
उनको BLO मेरा PNC का PRC का परेशान हो जाते हैं, परेशानी भी उनकी दूर हो जाएगी इंशाल्लाह इससे। और कितने लोगों ने किए गए संतान से? 400-500 1400 में से 500 तकरीबन 500 हुए, वो भी इतनी तकलीफ से हुए कि जो उनके 2000 को कि उनके मम्मी पापा के डिटेल नहीं मिली, सब अधूरी मिली। फिर वो 82 का कार्ड लेके आ रहे, बंद हुए का कार्ड लेके आ रहे, दूसरे BLO का काम यहाँ लेके आ जा रहे। मतलब 50 जने आ रहे हो तो फिर 10 का काम हो रहा है, 40 जने ऐसे आगे चल जाए। तो उससे प्रॉब्लम नहीं आ रही कि इनकी भी तकलीफ हो रही, BLO बाकी पब्लिक की भी तकलीफ हो रही। नहीं, अभी 31 तारीख नजदीक है, मगर आप सामाजिक कार्यकर्ता है आपने, और 31 तारीख नजदीक आ रही है, इसके लिए क्या उसके लिए ये ज़्यादा स्पीड से काम कर रहे हैं, लेकिन स्पीड से काम कर रहे हैं। थोड़े एजुकेट लोग अगर हमारे को हेल्प को आए वो एक नंबर काम है, हेल्प भी हो जाएंगी और लोगों का मैपिंग भी हो। अच्छा, आप किसके आए थे? नहीं रिस्पॉन्स किसके आए थे यहाँ पर? मैं जो है ना अभी यहाँ पर 121 यादी में काम चालू है, तो मैं लोगों को फॉर्म फिलअप करके दे रहा हूँ। और मैं ये बोल रहा हूँ कि हम लोगों को बोलता हूँ अपना नाम, अपने पेरेंट्स का नाम आप 100 जो मतलब 2002 की 351 यादी है, उसमें आप अपना नाम सर्च करके अंडरलाइन करके लेके आइए, और अपना नाम है तो यहाँ पर है तो आप लिंक करा कि बहुत ज़रूरी है। यहाँ पर है तो वो तकलीफ हो रही है सर्च करने के लिए, इसलिए आप पहले से नहीं तो पूरा मैप तैयार करके लेके आएंगे तो यहाँ पर चलने के लिए आसानी होगी आपको। यहाँ पर क्या दुश्वारी आ रही है? हमारे वही कॉमन है तो एजुकेटेड नहीं लोग, तो उनको हेल्प करने की जरूरत पड़ेगा। आदि का मसला आ रहा है, यहाँ पर उन्होंने जो काम किया सर ने बहुत अच्छा किया, बारकोड बना दिया उन्होंने, उसके ऊपर सर्च करना है। लेकिन अब इसमें कई लोग हैं जिनको बारकोड में सर्च करते नहीं आ रहा, फिर भी यहाँ पर रिजवान भाई, हमारे वकील भाई और फद्दू भाई उनका BLO चेक करके दे रहे हैं यहाँ पर आसानी से। तो उसके बावजूद अगर कोई दुश्वारी आती है तो हम लोग जितनी हेल्प यहाँ से हो सकती है पूरी टीम यहाँ पर बैठी है, हेल्प कर रहे हैं। और फॉर्म यहाँ पर उन्होंने जो बनाए हुए ये फॉर्म है, ये सामने बिल्कुल बहुत आसान कर दिया उन्होंने इसके अंदर। इसमें अम्मी अब्बा का जो तो डिटेल डालना है उसके अंदर, और बाकी फैमिली मेम्बर्स बेटा बेटी जो भी है उनकी डिटेल भर के अगर वो यहाँ पर जमा कर देते हैं वो चले भी गए तो उनका काम 100% यहाँ पर तो करा आपण बघितलं असेल की या ठिकाणी सगळे लोक ह्या मस्जिदच्या अंतर्गत हे सगळे एक सावली म्हणून टेबल दिलेलं आहे, या सगळे बसलेले आहेत. BLOशी पण आपण इथं आपण बघितलं असं की कशा प्रकारे हे जे SIRचं काम इथं सध्या सुरू आहे. BLO पण लोकांना सहकार्य करत आहेत, पण लोकांची शिक्षित नसल्या कारणाने त्यांना 2002ची यादी शोधणे पण ते त्रास होत आहे. यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे, आणि त्याचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांकडे 2-2 इलेक्शन कार्ड आहेत, म्हणजे दुसऱ्या एरियामध्ये पण आहेत, त्यांनी कृपया करून एकच कार्डाचं मॅपिंग करायचं आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये त्यांना हा खूप मोठा त्रास होणार आहे. असं इथं जे BLOचं आव्हान आहे की त्यांनी आपल्याकडे एकच कार्ड आपण मॅपिंग करावं, 2 ठिकाणी मॅपिंग करू नये. अशा प्रकारे इथं SIRचं सगळं कार्यक्रम सध्या सुरू आहे.